नमस्कार सगळ्यांना, मी कोमल्स किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलवरील आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करीत आहे। तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि झटपटीत असा झुणका। तर त्या झुणका बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मोठ्या साईजचे कांदे, कोथिंबीर, लिंबू आणि लसणाच्या काही पाकळ्या लागणार आहेत। तर हा झुणका खायला एकदम छान असा लागतो। तर सुरुवातीला आपल्याला हे आपण जे घेतलेलं साहित्य आहे ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला। तर आपण इथं कांदा कट करत आहोत। तर कांदा कट करत असताना आपल्याला आडवा असा कट करायचा नाही, तो उभ्या आणि एकदम छोट्या छोट्या साईजचा कट करायचा आहे, जेणेकरून की ते खायला आणखी छान लागेल। तर बघू शकता आपण इथे आपला पूर्ण कांदा व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे। तर आता आपण कट करणार आहोत, म्हणजे कांदा जसा कट केला तशाच प्रकारे एकदम छोट्या छोट्या असे बारीक कोथिंबीर कट करून घेणार आहोत। तर कोथिंबीर कट झाल्याच्या नंतर इथे आपल्याला कट करायचं आहे तर लिंबू, म्हणजे लिंबू कापून घ्यायचं आहे आपल्याला। आणि ते कापून घेताना दोन पीसेसमध्येच कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे आपलं रेडी आहे झुणक्याला लागणारं साहित्य। तर इथे आपल्याला कढई गरम झाल्याच्या नंतर त्या कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घालून घ्यायचं आहे। तर तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे। तर इथं एक गोष्ट सांगत आहे की आपण जिरे न वापरता आज स्पेशल असा झुणका बनवणार आहोत, म्हणजे जिऱ्याचा आपण वापर बिलकुलच केलेला नाही। तर बघू शकता इथे आपली मोहरी तडतडल्याच्या नंतर आपण त्यामध्ये लसूण टाकून घेतलेला आहे आणि याला व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि ते असं सोनेरी कलर येईपर्यंत परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। तर कांदा टाकल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित त्याला हलवत राहायचं आहे। जर आपण त्याला हलवलं नाही तर ते पूर्ण असा व्यवस्थित शिजल्या जाणार नाही। तर सगळीकडून खरपूस ते शिजण्यासाठी आपल्याला त्याला व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे। तर इथे बघू शकता आपला कांदा एकदम छान असा मऊसर झालेला आहे। तर त्यामध्ये वरून आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर टाकल्याच्या नंतर परत त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता की आपली कोथिंबीर कांदा हे एकदम व्यवस्थित मिक्स झालेला आहे। तर इथे एक आपल्याला ट्रिक्स वापरायची आहे। तर त्यासाठी आपण जे लिंबू कट करून घेतलं होतं ना, त्याचा रस म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस म्हणजे 1 चमचा ते रस आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। हे मिक्स करण्याचं एकच कारण आहे लिंबू टाकण्याचं, की आपल्या झुणक्याला एकदम आणखी चटपटीत असा आपला झुणका खायला लागतो, त्यामुळे आपण त्यामध्ये लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे। तर आता यामध्ये आपल्याला 1-1.5 चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच अर्धा चमचा आपल्याला हळद पण घालायची आहे। आणि हे व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि हे पूर्ण व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं लागेल इतकं, म्हणजे कांदामध्ये पूर्ण बुडेल एवढाच, म्हणजे ते पूर्ण त्या कांद्याच्या थोडंसं वर येईल इतकंच त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे। तर इथे आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे। तर इथं बघू शकतात इथं उकळी आलेली आहे। तर यामध्ये आता आपल्याला मी बाउलभर बेसन घेतलेलं आहे, गरज लागेल तितकंच आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे। तर इथं बघू शकतात आपण यामध्ये हळूहळू असं बेसन पीठ घालून घेऊन त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहोत। तर इथे मला 1 पाऊण बाउल असा बेसन पीठ लागलेलं आहे। तर इथं बघू शकतात आपला झुणका एकदम बनून असा रेडी झालेला आहे। तर बघू शकतात इथं झुणका किती छान दिसत आहे। तर हा केलेला झुणका आता आपल्याला एका प्लेटमध्ये असा काढून घ्यायचा आहे आणि त्याला गार्निशिंग करण्यासाठी त्यामध्येच आपल्याला अर्धा राहिलेला लिंबू तर ठेवायचा आहे आणि वरून त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे। तर हे आहे आपल्या झटपटीत आणि झणझणीत झुणक्याचा फायनल लूक। तर इथे तुम्ही बघू शकता की आपला झुणका किती छान दिसत आहे। तर ते बघूनच तोंडाला पाणी येत आहे। माझा तर फेवरेट आहे झुणका। तर तुम्हीही अशा प्रकारे एकदा झुणका करून बघा,
कसा वाटला ते मला नक्की बनवल्याच्या म्हणजे खाऊन झाल्याच्या नंतर नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर बघू शकतात आपला झुणका हा इथं बनवून रेडी आहे. तर आता चला मी तर थांबणार नाही, तर लगेचच याला गरमागरम आहे तोपर्यंत मस्त असं खाणार आहे. तर चला सगळ्यांना बाय.